नमस्कार मंडळी. तर मी तुमच्यासोबत आज एक छान असा किस्सा शेअर करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर मंडळी, मी या ठिकाणी तांदुक्याची भाजी जी आणली ती बाजारातून ती शिजत घातलेली आहे. मस्त फोडणी दिली तिला, जिरे, आपल्या लसूण मिरचीचा ठेचा टाकून मस्त तांदुक्याची भाजी मी शिजत घातलेली. आता कोणती पालेभाजी जर म्हटली तर त्याच्यासोबत भाकरी छान लागते, म्हणून माझा विचार होता भाकरीच करावा. मी डब्बा काढला, डब्यातलं जेवढं पीठ होतं भाकरी तेवढं चाळलं आणि तेवढं माझ्याकडनं मळलं गेलं. त्याचे 2 गोळे झाले. नंतर लक्षात आलं का आता भाकरी थापण्यासाठी पीठच उरलं नाही. मग मी काय केलं, चक्क आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते टाकून अशा भाकरी थापून घेतलं. तुम्ही बघू शकता कुठेही भाकरीला गव्हाचं पीठ चिपकलं वगैरे नाही, व्यवस्थित भाकरी थापल्या गेल्या. मी जर पीठ ठेवलं असं तर माझी एखादीच भाकर झाली असती, पण मी पीठ न ठेवल्यामुळे माझ्या 2 भाकरी झाल्या. आमच्या दोघांचंही काम झालं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हा जुगाड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आपली तांदुक्याची भाजी पण मस्त शिजत आलेली आहे. मस्त ती हिरवीगार अशी मस्त दिसत आहे. तर मस्त गरम गरम का तांदुक्याची भाजी आणि भाकरी खायला या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.